अजून जमिनीमध्ये पण 6 इंच्या खाली पाणी आहे, तरी काय हरकत नाही. आपल्याला हे आता लावायचे, कारण एकदा हे लावून झाले ना काय टेन्शन नाही, काय वेली वर जातील. नाही तर काय पाऊस पडले ना तर ते मोडणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, माझी लांब हिरवी चवळी आहे बघा ही. त्याच्यामध्ये पण सर्व आम्ही प्रोटेक्ट केलं याला, की आतून माती टाकली आहे आणि बाहेरून ते कवर आहे. याच्यामध्ये खेकडी नाही चढणार. जर मोठी खेकडी असेल तर 2 नांग्यावर लावून चढणार आणि त्याचे सगळ्या कैचीसारखे तुकडे करून टाकणार. हे बघा, इथे कुसलेले आंबे आहेत. हे बघा, ते खायला आले, ते खाऊ दे बिचारे. हे बघा. नमस्कार मंडळी, परत एकदा सुरू करूया का नवीन व्हिडिओला. तर पाऊस 3-4 दिवस लगातार पडत होता आणि आज थोडी दुपारची जर विश्रांती घेतली आहे. विश्रांती कसली, तो टिबकतोय पाऊस अजून. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की नवनवीन बियाणे जे आम्ही टाकले आहेत. मी हायब्रिडची टाकतो, तर हायब्रिड असतात ना नवीन बियाणे, त्याने चांगले उत्पन्न येत. परत एकदा पावसाने विश्रांती घेतली थोडीशी, तर आपण आपलं काम आटपून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ असणार आहे भाजीच्या मांडवामध्ये. तर आता मी आलो आहे भाजीच्या मांडवामध्ये आणि तुम्हाला सांगतो मी की ज्या मी बियाणं पेरलं होतं, पाऊस लागला त्याच्यानंतर थोडं ऊन पडलं होतं तेव्हा टाकलं होतं, त्याच्यामध्ये काय काय बियाणे आले आहेत तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि काय बियाणे नाही आलेत तर जे मी घेवड्याचं टाकलं होतं, घेवडा आल्या बऱ्यापैकी. आणि लांब जी चवली असते हिरवी ती पण टाकली, ती पण वरती चांगली आले. आणि भाजीचा जो मांडव आहे माझ्यासमोर तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये पण मी जी बियाणे खाली टाकली आहे ती बघा अशी. आणि हे गोल गोल करून ठेवलं मी पिशव्यांचं, ते का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पिशव्यांचं असं ठेवलं की अलिबागमध्ये शेतामधील खेकड्या जबरदस्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काळे आहेत, निळे आहेत, सफेद आहेत, काळ्या निळ्या पण आहेत, अशा बरेच प्रकारचे आहेत. आणि आपण जे पर्यामध्ये पकडतो त्या वेगळ्या आहेत, त्या खेकड्या पर्यामध्ये असतात. तर काय काय बियाणे टाकले आहेत आणि काय आले आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. एकंदरीत पावसाचा जोर आहे तरी पण बियाणे बऱ्यापैकी फुटलेले आहेत. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण घोसाळी, ज्या गावाला आपल्या पारोशी म्हणतात, तिथं घोसाळी तुम्हाला मी दाखवतो. घोसाळीच्या 3 बिया टाकल्या होत्या, पण ते बघा मस्त असे आले आहेत. हे घोसाळी आहेत. आणि हे दुसरं आलं आहे ना ते पण घोसाळीचंच आहे. हे घोसाळी आहेत. एकंदर 16 की 17 आले आहेत माझी. हे आहे शिराळा. शिरा म्हणजे लांब शिरासारखं असतं ना, ती शिराळी आहेत. ही पण शिराळीच आहे. 2-2 आळी टाकले आहेत, प्रत्येक आळी मी 2-2 टाकले आहेत. आणि ही माझी आवडती भाजी म्हणजे पडवळ. 3 टाकले होते बिया, त्याच्यातले 2 आलेत. आणि हे बाजूला गेल्या वर्षीचं बी पडलेलं आहे, ते आपल्याला घ्यायचं नाही आहे, ते मांडवामध्ये चढवायचं नाही. आणि हे बघा, इथे पण 3 टाकल्या होत्या, तर पडवळ्याच्या 2 आलेत. म्हणजे हरकत नाही, 2 बिया त्या चांगल्या व्यवस्थित झाले ना तर काय वांधे नाही, त्याचं आपलं पुरेसे होतं. आणि ही खास मी गावावरून तवशाचे बी आणले होते. ते तवशाचे 5-5 टाकले होते, ती 1 आले बघा. तवसा, काकडी नाही, तवसा मोठ्या गावचा. आणि या आल्यामध्ये तवशाचे 3 आलेत. ह्या बिया मला राजपूतने दिल्या त्या तवशाच्या, खास मी त्याच्याकडून मागवल्या होत्या तवशाच्या बिया. बऱ्याच टायमाच्या नंतर मला त्यांनी त्या तवशाच्या बिया दिल्या होत्या. आणि ह्या जर अजून लागल्या नाही बरोबर किंवा खेकड्याने खाल्ल्या तर मी जी बारीक काकडी आपल्या बाजारामध्ये भेटते ना, आमची जी भेटते त्याची हिरवी किंवा सफेद पण भेटते, ती आणून लावणार आहे. पण शक्यतो त्या आपल्या ह्या तवशीच्या काकड्या पाहिजे आणि जाम मजा येते. आणि इथे लावल्या मी भोपळा, दाखवतो तुम्हाला. भोपळ्याच्या 3 बिया टाकल्या आणि 3ही आलेल्या आहेत. आता याच्या बाजूला थोडी माती टाकणार आहे, मग हा वरती आहे. आणि हे बघा, हे गेल्या वर्षीचं कारल्याचे बी पडले होते, ते कारल्या पण रुजून आले, ते पण आता मी काढणार आणि लावणार ह्याच्यामध्ये. हे आहेत आपला जो गोल दोडका असतो गावी, सातपुते म्हणते त्याला, सातपुते. तर जो सातपुते दोडका आहे ना तो मी टाकला होता, 4-4 बिया टाकल्या पण ते आले नाहीत. आणि दुसरं आलं आहे सातपुते दोडक्याचं, ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सर्व बिया आले. याच्यामध्ये ह्या 3 बिया आलेल्या आहेत सातपुते दोडक्याच्या. सातपुते म्हणजे 7-7 धरायचे, पण याच्यामध्ये 7-7 काही येत नाही आहेत, 2-2, 3-3 येतात किंवा सिंगल सुद्धा येतो. आणि हे आहेत, हे मिक्स आहेत.
दोडके पण आहेत आणि इथे दुधीचं बी पण आहे बघा, दुधीचा पण एक आहे, असे मिक्स टाकले होते. कारल्याचे बी आहे ते 4 टाकले होते, त्याच्यापैकी 3 आलेत बघा, एकाला पानं आलेत आणि 2 बघा इथे असतात. तर अशा प्रकारे सर्व बिया टाकलेल्या आहेत बघा. हे दुधीचं आहे, दुधी 2च आलेत, पण 2 दुधी आपल्याला पुरेसे असतात, कारण सुरुवातीचे 4-5 दुधी आम्ही खातो आणि नंतर दुधी खायला कंटाळा येतो. साधा दुधी, परत कोलंबी टाकून, काय गोलेम टाकून वगैरे आम्ही दुधी करतो, कारण दुधी आम्ही जास्त खात नाही. दुधी शरीराला चांगलं असतो, पण जास्त खात नाही. जेव्हा कोवळा असतो तेव्हा कोलंबी वगैरे टाकायची. सुरुवातीला कोलंबी येते, जवला येतो, तो टाकायचा आणि त्याने मस्त होते भाजी. तर एकंदरीत हे वेलीचे झाले सर्व. आणि इकडे आपल्या गावाला बघा, काही ठिकाणी बांधावरती हे टाकतो आपण, सफेद भेंडे. ते सफेद भेंडे एका मित्राने मला दिले होते, सफेद भेंडे. तर ते मी तेव्हापासून सुरुवात केली. मला सफेद भेंड्याचे बी कुठंही सापडले नाही, कुठल्या बरे नर्सरीमध्ये म्हणा किंवा ॲग्रोच्या दुकानामध्ये. लांजाला पण मी बघितलं, अलिबागमध्ये पण बघितलं. तर सफेद भेंडा आणि सातपुते दोडके ह्याचं बी कुठेही मिळत नाही. हे बघा, हा सफेद भेंडा आहे, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जवळजवळ 1 फूटच्या पेक्षा जास्त हा लांब होतो. जर व्यवस्थित वाढला तर 1 फुटाच्या वरती जास्त होतो. 1 2 3 4 5 6 आले आहेत त्याची. आणि दुसऱ्या ठिकाणी पण सफेद टाकलं आहे मी, इथे जागा कमी आहे वरती. हे बघा, चिंच आहे, त्या चिंचेच्या थेंबकळी खाली काय घरायचं नाही. वरती चिंच आहे आणि वड आहे इकडे, त्याची थेंबकळ बाजूला ठेवून आपल्याला सर्व काम करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, हे आहे सर्व आपले हिरवे असतात ना भेंडे, हे सर्व हिरवे भेंडे आहेत. 2-2 3-3 टाकलेले आहेत. आपल्या 2ची गरज असते. हे बघा, ते 2 आलेत. हे मागावून टाकले आले नव्हते, इथे 2 आलेत. 2-2 3-3 टाकायचे, म्हणजे त्याच्यातला 2 मेले तरी 1 राहील, किंवा 1 मेला तरी 2 राहणार आहेत. अशी सर्व आलेली आहेत. आणि सर्वांना तुम्ही बघू शकता, हे बघा, जिथे जिथे आहे सर्वांना प्रोटेक्शन आहे. काही ठिकाणी पाईप कापून लावलेत, काही ठिकाणी गोणी वगैरे लावलेत. बघा, अशा सिमेंटच्या गोणी अर्ध्या कापायच्या असे लावायच्या. आणि तुम्हाला मी थोड्या वेळात खेकडे दाखवतो, कारण संध्याकाळी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इकडे सर्व खेकड्यांचं साम्राज्य असतो. पण सफेद भेंडे आहेत, सफेद भेंडे बघा, जे कवरमध्ये दिसतात ना पाईपाचे, ते सर्व सफेद भेंडे आहेत. आणि कालच ही वांगी मी जे शेतामध्ये होती ती काढून इकडे लावलेत. ही 3 आहेत वांग्याची झाडं, अजून वरती आहेत 6 लावलेत, कारण शेतामध्ये पाणी होणार आहे आणि पाण्याच्यामुळं ती पुसणार आहेत. आणि हे आहेत चिना. हे बघा, चिना गेल्याशी काढली, पण जी छोटी छोटी असतात ना तर ही परत येते. तर आपल्याला नंतर ही काढायची चिनामध्ये. चिना तो गावकरने आता तिथला जो मांडव आहे तो काढला आहे आणि बांबू वगैरे बाजूला ठेवला, कारण हा भरपूर तुंबलेला पाणी आहे. त्याच्यामध्ये आमचे कांदे असतात, नंतर वांगी वगैरे सर्व भाजीपाला असतो पाऊस गेल्याच्या नंतर. इकडे मी आता काय केलं, सुरुवातीला अंकिता घरी गेली होती, ते घेवड्याला ना मी असं घेवड्याला काय केलं बघा, हे घेवडा रुजला आहे सर्वांचे, 3-3 आहेत, 2-2 आहेत. तर अंकिताला काय बोललो, हे पाईप काढायचा नाही आपल्याला, ते तो पाईपाचं प्रोटेक्शन आहे, नाहीतर खेकडा त्याचा वाट लावणार. हे बघा, ही अशी बिळ आहेत खेकड्याची. संध्याकाळी पाऊस पडला की सर्व फौज बाहेर येते. हे बघा, इथे सर्व बिळं आहेत. अशी तुम्हाला बिलं सांगतो. हे बघा, बिळं आहेत, ही सर्व सफेद तांबड्या खेकड्यांची बिलं. तुम्हाला खेकडे पण बाहेर आले, पण दाखवतो तुम्हाला. गेली आतमध्ये. हे आहे मुठ्याचे बिळ आहे बघा. हे जे लांब दिसणार माती बाहेर काढलेली असेल ते मुठ्याचे बिळ आहे, पण जेव्हा पाऊस जेव्हा पडेल तेव्हाच यायला पाहिजे. अजून मी यावर्षी मुठे नाही खाल्ले आहेत आणि खेकड्यासुद्धा नाही खाल्ले आहेत. तर मी गावच्या ठिकाणी शिर्डी म्हणतो आणि शिर्डीच व्यवस्थित शब्द आहे. हे बघा, आता ह्याला धुंबारे फुटले, म्हणजे वेल सुटले ना या घेवड्याला, चव पसरेल आणि धरायला सुरुवात होईल. आणखी त्याला बोलत थोडी थोडी फक्त माती टाक, नाही तर काय पाऊस पडले ना तर ते मोडणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, माझी लांब हिरवी चवळी आहे बघा ही, त्याच्यामध्ये पण सर्व आम्ही प्रोटेक्ट केलं याला, की आतून माती टाकली आहे आणि बाहेरून ते कवर आहे. याच्यामध्ये खेकडी नाही चढणार. जर मोठी खेकडी असेल तर 2 नांग्यावर लावून चढणार आणि त्याचे सगळे कैचीसारखे तुकडे करून टाकणार ते. हे बघा, तर आता इथे पण मी ते शिर्डी लावणार आहे.
इथे आता शिर्डी लावेन बघा हे सर्व. हे एवढे भरपूर आहे, दरवर्षी मी याच्यापेक्षा जास्त आली करतो. ही सर्व चवली आहे आणि इकडे आहेत घेवडा. तर बरीचशी भाजी केलेली आहे, बघू कशी होती ती, तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे नंतर. ह्या उभ्या ज्या आळ्या दिसत आहेत ना सर्व सराट्या पाडलेल्या, तर त्याच्यामध्ये आम्ही टाकले हळद, आपली राजापुरी गावठी हळद, त्या 2 आणि ह्या 3 आहेत, अशा 5 सराट्या. आणि राजपूतने गावावरून मला दिलं होते सुरण, दिलं होते सुरण. आम्ही गावी चुरण म्हणतो, इकडे सुरण म्हणतो. बघा हा 1 आहे, 2 आहे, तिकडे एक छोट्या 3 आहे. बघू झालं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हिवाळ्यामध्ये आम्ही वांगी केली होती, ती बघा कट करून मी इथे आणून लावली, जगलेत चांगली. 6 आहे तिकडे आणि खाली 3, 9. सगळ्यात पण आपल्याला वांगी खायला भेटणार आहेत आणि तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पूर्ण जागा मी साफ करून घेतली आणि भाजून घेतली होती. हा एवढा पॅशेज रिकामी आहे, तर इथे परत मी थोडेसे हिरवे भेंडे लावणार आहेत. मांडवामध्ये बिया गेलेत, तर तिथे आम्ही बिया आणून लावणार आहेत. माझ्या घरीच आहेत, अंकिताने आणले नाहीत शेतामध्ये. का तुम्ही माझ्या इकडे बघू शकता, हा जो बांध आहे अंकिता तिकडे उभे आहे, तर ह्या बांधाला पूर्ण तुरी असणार. हे तुम्हाला कोणते दिसतंय बघा, त्याकडे तुरी टाकणार आहेत, हायब्रिड तुरी आहेत, हायब्रिड तुरी टाकणार आहेत, त्या इकडे टाकणार आहेत. आणि दुसरे पण बांध आहेत, त्या बांधावर टाकायचे आहेत, पण खेकड्यांपासून सावधान. त्या खेकड्या पूर्ण तुरी पण खायचे सोडत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, जोपर्यंत गवत चांगलं होत नाही ना तोपर्यंत टाकायचे नाही. गवत वाढलं की ते गवतात जाणार आणि गवत खाणार. नाहीतर तुरी तुमच्या 2 इंच वाढल्या त्याचा कैचीसारखा तुकडा करून टाकणार. ही शिर्डी लावून घेऊया तिथे, ह्याला लावून घेतो, चवलीला शिर्डी लावतो, नाही तर पाऊस आला ना ते काम तसंच राहील. अजून जमिनीमध्ये पण 6 इंच्या खाली पाणी आहे, तरी काय हरकत नाही. आपल्याला हे आता लावायचे, कारण एकदा हे लावून झाले ना काय टेन्शन नाही, काय वेली वर जातील.
सर्वांना शिर्डी लावलेत, घेवड्याला लावली शिर्डी, परत चवलीला शिर्डी लावलेत. सर्व शिर्डी वगैरे लावून झालेत आणि मी चाललो होतो घरी. तर ज्या आल्यांमधून मांडवाच्या बिया आल्या नव्हत्या, कमी रुजल्या होत्या, गोल दोडक्याच्या वगैरे, दुधी वगैरे, तर त्याच्या पण टाकून दिल्यात. मोठ्या तवशेच्या बिया पण टाकून दिल्यात आल्यामध्ये. कारण आता थोडा पाऊस कमी आहे, त्याच्यासाठी बिया टाकलेत. आता जर 4-5 दिवस जोरात पाऊस लागला तर काय टाकू शकत नाही, आणि टाकलं तर ते पुसणार. शेतामधून चालू पाण्यातून. जर खेकड्या आता बाहेर दिसल्या तर मी तुम्हाला त्या दाखवणार आहे. काही चप्पल इथं राहते का? आणशील काय चप्पल? चप्पल इथे पाणी भरपूर तुंबलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खेकडे असणार, कारण ते काहीतरी गवत वगैरे खायला फिरत असतात. बघा पाण्यामध्ये गवत खायला आलेले आहे. आणि मोठी पण दाखवतो तुम्हाला, मोठी पण इथे आहे. नर आहे, हा नर आहे बघा. एक मिनिट, त्याला उचकावला की तो बाहेर येणार. हे जेव्हा पकडायचे असतील ना खायला, तर संध्याकाळच्या टायमाला ते पकडायचे, कारण संध्याकाळी ते ह्या पाण्यामध्ये बाहेर येतात गवत खायला. काळे खेकडे तर पकडायला जाणारच आहे, कारण परायला भरपूर पाणी अजून. आणि पोकळ असलेल्या जे वल्गणीच्या असतात खेकड्या चढणीच्या, त्या मी कमी खातो. कारण जर नर असतं तर ठीक आहे, आणि मादी असली तर पिल्लं सोडायला ती पूर्ण तिचा खापर झालेला असतो, काय खाण्यामध्ये मजा नाही. त्याच्यामुळे मी ते जास्त खाण्याच्या भानगडीत नाही पडत. आणि जसा पाऊस गेल्यावर लावणी वगैरे लावून झाली की पर्यामध्ये आपण डबे वगैरे लावायचे. मला बघितलं की लगेच ती लपली आहे. ते जवळ गेलं ते चावेल ती. तर हे पाणीमध्ये अशा खेकड्या फिरतात, कारण इथे पाणी आहे म्हणून. इथे कुसलेले आंबे आहेत, हे बघा, ते खायला आले. ते खाऊ दे बिचारे. हे बघा, मादी असली की त्याचे दोन्ही डेंगे छोटे असतात, आणि नर असला ना तर एक डेंगा त्याचा छोटा असतो, एक मोठा असतो. बहुतेक इथे काहीतरी आहे, हो पळते. मस्त लपले बघा. आता पाऊस थांबल्याच्यामुळे थोडंसं मी काम केलं शेतामधलं भाजीचं, आणि ते तुम्हाला मी दाखवलं आहे. अजून असेच व्हिडिओ शेतातले येणार आहेत, भाजीचे येणार आहेत, नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो आहे. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.